आज आमची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग होती आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे बाय इलेक्शन आलेलं आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळेच माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्हाला जाता आलं नाही, पण ओला दुष्काळाबद्दलचं निवेदन जी मागणी आम्ही केली होती ती निवेदनही एक रिसर त्यांच्याकडे आम्ही पाठवलेलं आहे। आज राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दैनावस्था झालेली आहे। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं, अनेकांचे घरं वाहून गेली। 98 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाला। आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये तातडीनं राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणि गरीब माणसाला मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र सरकारकडून या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। सरकारचं असं म्हणणं आहे की पहिले पंचनामे होतील मगच ओला दुष्काळ जाहीर करू, पण धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की आता पंचनामेच होऊ शकत नाही। आपली काय मागणी आहे? विदाऊट पंचनाम्यामध्ये जाहीर करा। एक बघा की पंचनाम्याचा ऑलरेडी राज्य शासनाने एक नवीन ॲप तयार करून ई पीक पाहणी असा एक सर्वे करून घेतलेला आहे। नेमकं पाणी किती भागामध्ये घुसलेलं आहे त्याचा अंदाज आपल्याजवळ आहेच। अंदाज कमी जास्त होऊ शकतं, पण आता आधार तातडीनं शेतकऱ्यांना देणं ही काळाची गरज आहे आणि एकीकडे सर्वे पण चालू ठेवला पाहिजे आणि एकीकडे मदत पण दिली पाहिजे। ही परिस्थिती आज आहे, आभाळ फाटलेलं आहे आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांना धीर देण्याची वेळ आहे। सर, देगलूरची जी पोटनिवडणूक आहे यासाठी आपण आपले मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी बोलणार का? एकतर आपल्या बरोबर यावं म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे सुभाष जे आहेत ते भाजपचे उमेदवार असं इच्छुक आहेत अशी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आमचं बोलणं झालेलं आहे। निवडणुकीला त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे BJPवाल्यांना तर सध्या त्यांच्याजवळ उमेदवारच नाही। म्हणजे राज्यातही तेच आहे की आत्ता आपण पाहिलं असेल की 105 आमदार त्यांचे असतीलही तर त्या आमदारामध्ये 60 ते 70% लोक बाहेरचेच आहेत। त्याच्यामुळे भाजपचं स्वतःचं या राज्यात काहीच नाही, आयात करूनच त्या निवडणुका लढतात हेच पाहिलेलं आहे। आणि आताही आयात करून लढवलं तरी तिथं सीट आमचीच लागणार आहे, काँग्रेसच निवडून येणार आहे। नानाभाऊ, आशिष शेलारांनी असं सूचक विधान केलं आहे की राज्यामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात। काँग्रेस झोलबाज आहे, राष्ट्रवादी घोटाळेबाज आहे आणि शिवसेना दगाबाज आहे। आशिष शेलारचं म्हणणं राज्यातलं नाही आहे, देशातलं आहे। देशामध्ये निवडणुका लागण्याची परिस्थिती आहे। देशातली परिस्थिती अशी आहे की आज देशातले जे सरकार आहे ते राष्ट्रीय पातळीवरच फेल झालेलं आहे। मग विदेश नीतीमध्ये असेल, देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, हे हाताळण्यामध्ये केंद्र सरकारला अपयश आलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुजबूज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे देशातच निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। नानाभाऊ, संजय पांडे राज्याचे पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या दोघांना CBIने नोटीस इश्यू केलेली आहे। या संदर्भात मी सुरुवातीला सांगितलं की केंद्रामध्ये बसलेलं सरकार राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक उपाययोजना करतील आणि ते करतात आहे। कधी नेत्यांवर आरोप करतात, कधी अधिकाऱ्यांवर आरोप करतात। जे अधिकारी त्यांना सपोर्ट करत नसतील त्या अधिकाऱ्यांवर मुद्दामून दबाव आणायचा अशा पद्धतीचा प्रयत्न असतोच। आणि सगळ्यात मोठं उदाहरण परमवीर सिंग आपण पाहिलं असेल की परमवीर सिंगचा वापर केला आणि परमवीर सिंगच्यापासून आता सत्ते बाहेर येणार आणि त्याच्यामध्ये केंद्रातल्या भाजपचं सरकारचा दबावतंत्र उघडकीस येणार आणि म्हणून परमवीर सिंगला अहमदाबाद, कारण की त्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणेचं जो काही रिपोर्ट आहे त्यांची जी काही माहिती बाहेर येत आहे की परमवीर सिंगचं आखरी लोकेशन जे मिळालेलं आहे अहमदाबादमध्ये मिळालेलं आहे। अहमदाबादचं म्हणजे गुजरातचं केंद्र सरकारचं धागे आहेतच आणि म्हणून परमवीरसारख्या एका IPS अधिकाऱ्याला, एका सिनियर अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने त्यांनी ट्रॅप केलं होतं आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्याच पद्धतीनं ह्या घटना असतील असं काही हे नवीन नाही। सर, एकूण जर बघितलं ज्या पद्धतीचं जसं सीताराम कुंटे आणि पांडे यांना ज्या
त्याच्याबद्दलच्या नोटीस आलेल्या आहेत. त्याच्यावरून एकूण काय सांगाल? कारण एकीकडे सरकार जे आहे ते जसं काल गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की परमबीर सिंग गायब आहे. त्याच्यानंतर खरं तर या सगळ्या घडामोडी झालेल्या बघायला मिळाल्या. बघा, परमवीर सिंग गायब आहे गृहमंत्र्यांनी जो काही काल सांगितलं, हे गृहमंत्र्यांची माहिती नव्हती, ही केंद्रीय तपास यंत्रणेची माहिती होती. त्याच्या आधारावरून गृहमंत्र्यांनी दिलं, कारण की वाजे प्रकरणामध्ये तपास यंत्रणा जी होती ती केंद्राची होती आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी कोर्टाचे आदेश घेऊन ती यंत्रणा आपल्या ताब्यात घेतलेली होती आणि CBI मग ED अशा पद्धतीच्या केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून हा तपास चालू होता. परमवीर सिंग जे आहे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होते आणि ते कुठे आहेत, काय, त्यांचं बयान कसं घ्यायचं हे त्यांच्याकडे होतं. त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं सांगतो की परमवीर सिंग यांनी केंद्र सरकारचं जे पितळ होतं उघडं करेल म्हणून त्यांचं पलायन करण्यामध्ये व्यवस्था केली गेलेली आहे, असा आमचा आक्षेप आहे. एकीकडे परमबीर सिंग गायब असल्याची चर्चा सध्या आलेल्या बघायला मिळतात, तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्या संदर्भात देखील वेगानं आता घडामोडी होताना बघायला मिळतात. म्हणजे परमबीर सिंग यांच्या संदर्भात जर तपास सध्या सुरू आहे किंवा त्यांची निलंबनासंदर्भात कारवाई होण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्या संदर्भात देखील आता केंद्रीय तपास यंत्रणेकडून वेगवेगळ्या गोष्टी होताना सध्या दिसून येतात. एक बघा की त्यांच्यावर जो आरोप होता त्या आरोपाबद्दलचं त्यांच्यावर सगळ्या चौकशा चालू आहेत, CBIच्या चालू आहेत, EDच्या चालू आहेत आणि हे काही आता नवीन करतात असं काही नाही. अनिल देशमुखवर तर अनेक दिवसापासून त्यांची चौकशी सुरू आहे, हे नवीन नाही. हिंदी में जानना चाहेंगे कि काफ़ी नुकसान हुआ है और कल से विपक्षी नेता भी दौरे पर जा रहे हैं. मुख्यमंत्री अभी तक नहीं गए, आरोप पहला ये लगाया जा रहा है, सरकार के कोई मंत्री अभी तक पहुँचे नहीं. देखो, अपोजिशन ने तो अब किसानों के पास जाकर मगरमच्छ के आंसू बहाने की जगह केंद्र सरकार ने बार बार महाराष्ट्र के किसान और गरीब लोगों को आर्थिक मदद न करके अपमानित किया है. मुझे ऐसा लगता है कि अपोजिशन के लोगों ने दिल्ली में जाके बैठना चाहिए, उनके सुनने वाले लोग वहाँ पर है. ये नैसर्गिक आपत्ति है, नैसर्गिक आपत्ति में केंद्र सरकार का ज़्यादा हिस्सा राज्यों को मिलना चाहिए. लेकिन आपने देखा कि समुद्र तूफानों में भी गुजरात को 1000 करोड़ की मदद की जाती थी, लेकिन महाराष्ट्र में भी उससे ज़्यादा नुकसान होने के बाद महाराष्ट्र के किसानों को मदद नहीं की गई थी. और इसलिए ये जो दुजाभाव केंद्र सरकार करती है, इसी को लेके महाराष्ट्र की अपोजिशन पार्टी ने दिल्ली में जाके बैठकर वहाँ से पैसा लाकर फिर किसानों को बांटने का काम करना चाहिए, तो निश्चित रूप से किसानों को मदद होगी. आपने वेट ड्रॉट घोषित करने की मांग की है मुख्यमंत्री को, कितनी ज़रूरत है अभी फिलहाल फौरी तौर पर राहत देने की? अभी तो बहुत ज़रूरी है, क्योंकि ये बादल फटने के बाद जो किसानों का नुकसान हुआ है वो बहुत ही ज़्यादा नुकसान हुआ है. अभी आई फसल वहाँ से निकल गई है और ऐसे समय में किसान बहुत परेशान है, उसको तुरंत मदद देने का समय है. और इसलिए हमने राज्य मुख्यमंत्री को लेटर लिखकर कहा है. हम आज खुद मिलने जाने वाले थे, लेकिन पार्लियामेंट्री बोर्ड का मीटिंग होने की वजह से नहीं जा सके. मेल के माध्यम से हमने उनको लेटर भेजा है और तुरंत ओला दुष्काल राज्य में डिक्लेयर कर किसानों को और गरीबों को तुरंत मदद दी जाए, ये मांग हमने की है. परमवीर सिंह के फरार होने के बाद जो है राज्य के चीफ सेक्रेटरी और DG को सम्मन करके बुलाया जाने वाला है. इस पूरे मामले पर आप कैसे इसको देखते हैं? केंद्र की सरकार ED और CBI का गैर फायदा लेने का काम आज से नहीं, गए 7.5-8 साल से वो कर रहे हैं. अगर सरकार दबती नहीं तो जो अधिकारी हो, IPS और IAS अधिकारी हो, उनको ट्रैप करने का भी काम ये लोग कर रहे हैं. परमवीर सिंह गायब हुआ तो आखिरी केंद्रीय तपास यंत्रणा के माध्यम से ये सब इंक्वायरी शुरू थी, ED और CBI के माध्यम से, और उसकी पूरी देखरेख परमवीर सिंह के ऊपर उनकी थी. तो ऐसे समय में और वो तो उसको तो पलायन करने की व्यवस्था करी, और राज्य सरकार ये सब आरोप लगाने के बाद, झूठे आरोप लगाने के बाद भी राज्य सरकार को कोई तकलीफ नहीं हो रही करके राज्य के चीफ सेक्रेटरी को और राज्य के पुलिस महासंचालक को नोटिस देकर उनको दबाव में लाने का काम
बीजेपी की केंद्र की सरकार कर रही है। यही स्थिति है और इससे कोई राज्य के व्यवस्था पे फर्क नहीं पड़ सकता। ना आप पीसीसी के चीफ है और जो सीनियर लीडर्स है वो खासतौर पर ये मांग कर रहे हैं कि जिस तरह से कांग्रेस इस क्राइसिस से जूझ रही है तो सीडब्ल्यूसी की मीटिंग बुलाई जाए। आपको क्या लगता है कि ये कितनी उचित मांग है? देखो, मनुष्य जीवन में और राज के जीवन में और संगठन के जीवन में भी उतार चढ़ाव होते हैं और कांग्रेस के लिए कोई नई बात नहीं है। ये थोड़ा समय है, इसके बाद कांग्रेस खुद उभर कर सामने, क्योंकि देश के लोगों का विश्वास कांग्रेस के ऊपर है और आज कांग्रेस के पास इतिहास भी है और कांग्रेस के पास भविष्य भी है। जो लोगों के पास ना इतिहास था और ना भविष्य है, वो लोग देश बेचकर देश चला रहे हैं और देश को तबाह कर रहे हैं और इसलिए लोगों की मांग है कि अब कांग्रेस ही इस देश को बचा सकती है और कांग्रेस ही पुनः सत्ता में आएगी। ये थोड़ा समय है। नहीं, लेकिन जो सीनियर लीडर्स है वो कह रहे हैं कि कांग्रेस को ही बचाने के लिए आपका अध्यक्ष होना चाहिए, अध्यक्ष ही नहीं अभी तक। देखो, हमने कहा हमारे पार्टी के अंतर्गत मामला है, अध्यक्ष बनने के समय अध्यक्ष भी हमारा रेगुलर बन जाएगा, उसमें कोई बात नहीं है। हमारे पार्टी में डेमोक्रेसी है, बात रखने का अधिकार है। बीजेपी में वो नहीं है। बीजेपी में तो पूरे देश को, उनके पार्टी को सिर्फ 2 लोग चला रहे हैं। इस तरह की परिस्थिति है, उनके पार्टी में आवाज़ भी कोई कर नहीं सकता है और लोकतंत्र में ये सबसे लिए घातक होता है। कांग्रेस में डेमोक्रेसी, एक आदमी ने बोला तो उसको अगर बतंगड़ बनाने की कोशिश होती है, उससे कांग्रेस को कोई फर्क नहीं पड़ता। लेकिन कपिल सिब्बल के घर पे जो हुआ, उन्होंने जो बात की उसके बाद ये बातें उठने लगी कि कांग्रेस में डेमोक्रेसी का है। नटवर सिंह जैसे नेता ही खुद बोल रहे हैं कि सोनिया गांधी और देखो कांग्रेस, देखो एक मामला ऐसा है कि पार्टी के शीर्ष नेता के बारे में कोई आक्षेप ले और किसी कार्यकर्ता को गुस्सा आए, ये तो कोई गांधी परिवार ने या पार्टी के शीर्ष नेता ने नहीं कहा कि जाके उनके घर पे पत्थर मारो। ये इस बात को तो हम लोग निंदनीय बात करते हैं कि ये बात गलत है, इस तरह का व्यवहार नहीं होना चाहिए। आखिर कपिल सिब्बल भी कांग्रेस के वरिष्ठ नेता है और इस तरह की घटना नहीं होना चाहिए। इस घटना का हम निषेध करते हैं, लेकिन जो भी बात हो तो पार्टी के बड़े नेता है और वो सोनिया जी से बात कर सकते हैं, बैठकर ये मामला कर सकते हैं, लेकिन ओपनली इस तरह से वक्तव्य करना ये भी बात गलत है और मुझे लगता है कि थोड़े दिन में ये सब परिस्थिती अच्छी बनेगी। एक मराठीमध्ये प्रश्न आहे की मुंबईचे जॉईंट सीपी विश्वास नांगरे पाटील हे राज्य सरकारचा माफिया म्हणून काम करतात असं किरीट सोमय्या यांनी आरोप केला। त्या किरीट सोमय्याने जेवढे काही आरोप आत्तापर्यंत त्यांचा जन्म आला तेव्हापासून ते आरोपच करतात आणि म्हणून त्यांचा थोडंसं बोलण्यामध्येही प्रॉब्लेमच आहे। त्याच्यामुळे किती आरोप त्यांचे सत्य निघाले, म्हणजे भुजबळांचं एक गोष्ट आपण पाहिली त्यावेळेस हेच, मी आतमध्ये 2 वर्ष टाकले, मी त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांचं सगळं जप्त करून टाकणार। आखरी मान्य हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं। मागासवर्गीय लोकांवर अत्याचार करणं हा भाजपचा धंदा आहे। ओबीसीचे होते म्हणून भुजबळाला आतमध्ये टाकलं आणि त्याचा ते पाठ ठोपटत होते। आरोप त्यांचा रोजचंच काम आहे, आरोप करायचं, मीडियामध्ये सातत्यानं आम्ही दिसलो पाहिजे आणि जे काही मुख्य मुद्दे आहेत, जे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देश बर्बाद झाला, त्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न या सोमय्यासारखे लोक राज्यात, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक म्हणजे जिथं केंद्राच्या विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या राज्यामध्ये किरीट सोमय्या बनवून ठेवलेलं भाजपनं आहे आणि विषयाला डायव्हर्ट करण्याचं काम ते करतात। दादा, आपको लगता है कि G23 ये जो ग्रुप बना है उनको डिसॉल्व करना चाहिए कांग्रेस में, अगर उनको कांग्रेस लगता है कि फिर से उभरे साथ आए नेतृत्व के? देखो, हमारे कांग्रेस के जितने भी वरिष्ठ नेता हैं उनका सम्मान रखना हमारा दायित्व बनता है और हम कोई डिसॉल्व नहीं, क्योंकि हम तो बीजेपी है ही नहीं। जिस अडवाणी जी ने पार्टी को आखिरी लोगों तक पहुंचाया, पार्टी को बड़ा किया, जिस अडवाणी जी की स्थिति क्या बना के रखी है बीजेपी ने, आपने देखा है। लेकिन कांग्रेस कल्चर ऐसा है कि हमारे सीनियर सिटीजन जो भी है, हमारे पार्टी के वरिष्ठ नेता है, उनका सम्मान रखना हमारा पार्टी का दायित्व बनता है। इसलिए डिसॉल्व करने की बात नहीं, वो हमारे मार्गदर्शक हमेशा रहेंगे। सर, राहुल गांधी यांनी आत्ताच ट्विट केलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल दरवाढी संदर्भात आणि मोदीवर पुन्हा
राहुलजी सुरुवातीपासूनच मग कोरोना असेल, डिझेल पेट्रोल असेल, GST असेल, नोटबंदी असेल, या विषयावरची सातत्यानं 2014पासून टीका करतात. पण केंद्रामध्ये बसलेलं बहिरं सरकार, आंधळं सरकार, या सरकारला दिसायला काही नाही. हम दो हमारे दो अशा पद्धतीनं देश चालवत आहेत. देश विकून देश चालवतात आहेत, देशाला बर्बाद करून देशाला संपवतात आहेत. आणि म्हणून राहुलजी सातत्यानं त्यांना या सगळ्या गोष्टीला कळवतात. पण त्यांना आज अजून डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेत, CNGचे भाव वाढवलेत, गॅसचे भाव वाढवलेत, पुन्हा अजून 4 दिवसानंतर हे भाव वाढवणारच आहे. देशाला बर्बाद करायचं यांनी ठरवलेलं आहे.